पण याच्याही पलीकडे जाऊन या मंदिराची खरी शक्ती आहे ना, ती इथल्या लोकांच्या त्या अखंड, त्या जिवंत श्रद्धेमध्ये आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? की इथे होणारे रोजचे विधी ह्या श्रद्धेला सतत जिवंत ठेवतात. म्हणजे देवी ही कुठली तरी दूरची देवता नाही, तर ती आपल्या शहरावर लक्ष ठेवणारी एक प्रेमळ आई आहे. ही भावना या सगळ्या विधींमधून आणखी घट्ट होते. अगदी पहाटे देवीला जाग करणाऱ्या काकड आरतीपासून ते रात्री शहरातून निघणाऱ्या तिच्या पालखीपर्यंत इथे भक्तीचा प्रवाह एक क्षणही थांबत नाही. आणि सणांच्या दिवशी? अरे बापरे, तेव्हा तर इथे अक्षरशः भक्तीचा महासागर लोटलेला असतो. एका दिवशी लाखोंच्या संख्येने भाविक इथे दर्शनासाठी येतात. मंदिराचं कॅलेंडर बघितलं ना, तर ते अशा अनेक उत्साही सणांनी अगदी भरलेलं आहे. एक उदाहरण घ्यायचं झालं तर नवरात्रीत ललिता पंचमीला देवी पालखीत बसून जवळच्या टेकडीवर राहणाऱ्या आपल्या बहिणीच्या भेटीला जाते. किती सुंदर कल्पना आहे ही. आणि दसऱ्याच्या दिवशी तर एक खूप खास विधी असतो. थेट तिरुपतीहून भगवान विष्णूंकडून देवीसाठी एक रेशमी साडी येते. हे त्यांच्यातल्या त्या अतूट नात्याचं प्रतीक मानलं जातं. आणि यातून देवीच्या पूजेचे दोन किती सुंदर पैलू समोर येतात बघा. एकीकडे आहे तिरुपतीशी असलेलं तिचं ते पौराणिक भव्य नातं, आणि दुसरीकडे पालखीत बसून आपल्या शहरात फिरणारी आणि लोकांवर मायेची पाखर घालणारी एक प्रेमळ राणी, एक आई. म्हणजे थोडक्यात काय, तर प्राचीन दगडांपासून ते एका जिवंत चैतन्यापर्यंतचा हा एक अद्भुत प्रवास आहे. हे मंदिर खरंच एक असं स्थान आहे जिथे लोकांची अतूट श्रद्धा देवत्वाला अगदी स्पर्शातून अनुभवता येईल इतकं खरं बनवते. इथे खरं तर इतिहास, दंतकथा आणि भक्ती यांचा एक सुंदर त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. आणि कोल्हापुरामध्ये फिरताना सहज कानावर पडणारे एक वाक्य आहे, हे काय अंबादाईची करुणा आहे. हे एक वाक्य या सगळ्या अनुभवाचं सार सांगून जातं. ही फक्त देवीची कृपा नाहीये, तर तिच्या अस्तित्वाची रोजची क्षणोक्षणीची जाणीव आहे. आणि मग शेवटी एक प्रश्न मनात येतोच, की मंदिर खरंच दगडविटांमध्ये असतं, की ते लोकांच्या मनातल्या त्या जिवंत श्रद्धेत वसलेलं असतं.